हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. ईशा. सर्व विश्वाचे, भूतांचे, प्राणिमात्रांचे नियमन करणारा, सर्वांचा नियंता, शास्ता, मार्गदर्शक असा या नामाचा अर्थ. इथे नियमन या शब्दाला फार मोठे महत्त्व आहे. कुठल्याही गोष्टीत जर नियमन नसेल तर फार मोठा गोंधळ माजेल. स्वातंत्र्य, स्वतंत्रता हा शब्द तेव्हाच शोभतो जेव्हा त्याला नियमांचे बंधन असते. फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन यासारखे कुठलेही खेळ घ्या, त्यासाठी खेळण्याच्या जागेची चौकट आधी आखून घ्यावी लागते. एक ठराविक काळ ठरवून घ्यावा लागतो. खेळाचे नियम आधी निश्चित करावे लागतात. हे सर्व नियम पाळून जर खेळ खेळला तरच त्याचा आनंद उपभोगता येतो. हे जर नियम सर्वसाधारण खेळाविषयी आहेत तर आपल्याला लाभलेल्या जीवनासंदर्भात देखील आपण विशिष्ट नीती नियमांची चौकट आखून घेणे हे श्रेयस्कर नाही का? हे नियम स्वतःला ठरवता येत नसतील तर त्यासाठी अनेक सद्ग्रंथ आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्यात गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध इत्यादी ग्रंथांचा आपल्याला समावेश करता येईल. भगवद्गीतेमधील 6वा, 16वा आणि 17वा या अध्यायात आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केलेले पाहावयास मिळते. हे मार्गदर्शन नियम का आवश्यक आहेत तर या भवसागरात आपली लोटली गेलेली नाव सुनिश्चित केलेल्या आत्मानुभूती या बंदरापर्यंत पोहोचावी म्हणून. अन्यथा शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे जन्मोजन्मी वीट येई तो चालूच राहील. यासाठी सर्व संत एकमुखाने सांगतात की सद्गुरूंचे पाय धरा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनाची वाटचाल करीत राहा, म्हणजे नक्की तुम्ही अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. आपल्या एका स्फुट काव्यात संत कलावती देवी म्हणतात की गुरुचरणाविण या भवसागरी नाही तरणोपाय, जाणो सद्गुरू पाय आम्ही. संत, सद्गुरू म्हणजे ईश्वराचे सगुण साकार रूप. त्यांचे मार्गदर्शन घेऊन हा भवसागर आपण पार करूया. ओम तत्सत त्वम असि.